अनलिमिटेड मच्छी ऐकून सगळ्यालाच याड लागलं. मी आलोय सांगोला मधल्या जवळ्या गावात, जे माझ्या दीदीचं सासर आहे. आज आम्ही सगळीजण अनलिमिटेड मच्छी खायला चाललोय. तरी पण रिशांक रात्रीच बॅट बॉल खेळायचा म्हणून मागे लागलेला होता. त्याला हॉटेलमध्ये गेल्यावर सगळी मिळून खेळूया म्हणून नादाला लावला आणि आम्ही हॉटेलमध्ये जायला निघालो. गुपचूप ब्लॉग बनवायचा आहे म्हणून दीदीकडनं भाऊजींचा टी शर्ट घेतला आणि गाडीत जाऊन बसलो. बहुतेक त्याच विषयावर भाऊजी चर्चा करत होते. शेवटी मॅटर क्लोज झाला आणि आम्ही 2 गाड्या गच्च भरून हॉटेलला जायला सज्ज झालो. सगळ्यांनी मिळून हुर्रे केलं आणि गांग करत हॉटेलला मार्गस्थ झालो. इकडे काही लय वस्ती नव्हती त्यामुळे सगळा अंधार बुडूक होता. पण फायनली आम्ही अंधारात वाट काढत हॉटेलच्या दारात येऊन उभा राहिलो. थोडी बिनकामाची चर्चा झाली आणि आम्ही परत हॉटेलमध्ये आज जायला निघालो. तर ह्यो आशीर्वाद गार्डन ढाबा, इथं अनलिमिटेड मच्छी मिळते. सगळ्यांनी मिळून सोयीस्कर असा एक मोठा टेबल उडाकला आणि सगळेजण जाऊ त्याच्यावर निवांत बसलो. भाऊजींनी जेवणाची ऑर्डर दिली. तर म्हटलं काय करायचं म्हणून म्हटलं हॉटेलची एक नजर तर टाकूया. चांगला होता एरिया, मस्त होता, एकदम मोठा होता. व्हिडिओ मध्ये आई सोडली तर सगळी नवीन माणसं होती त्यामुळे तुम्हाला दाखवा म्हणले म्हणून त्यांना सगळ्यांना कॅमेरात घेतलं. पण बॅट बॉल खेळायचं म्हणून गंडवून हॉटेलला आणल्यामुळे रिशांक लय नाराज झाला आणि इकडे रिशांकला सारखं कॅमेरात का घेतोय म्हणून दर्शना नाराज झाली म्हणून तिला पण घेतलं. तवर आली आमची अनलिमिटेड मच्छीची ऑर्डर. तर या हॉटेलमध्ये तुम्ही अनलिमिटेड तुम्हाला पाहिजे तेवढा पोट भरून मच्छी फ्राय खाऊ शकताय. त्याच्यानंतर तुमच्या पोटात अजून पण जागा असेल तर तुम्हाला रोटी, रस्सा आणि भात पण मिळणार आहे. आता माहितीच्या नादात लय वेळ झाला, आता थांबा मला मासा खाऊन जरा सूप घेऊ दे. तर अशा पद्धतीने आम्ही अनलिमिटेड मच्छी फ्राय खाऊन जेवण पण केलं आणि पोट मोठी करून घरी जायला निघालो. जाता जाता उठताना जरा पोटात जागा झाली म्हणून मी बडीशेप पण साखर पण खाऊन घेतली. फुल पैसा वसूल प्लॅन झाला आमचा.